तुम्ही पाहत आहात पुणे मराठी 24 पुण्यातील मोठी बातमी. राईज इंडिया लीडरशिप समिटमधून GCCS मधील CMASच्या रणनीतिक भूमिकेवर प्रकाश. पुणे. द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया ICMAI यांच्या वतीने पुण्यात राईज इंडिया लीडरशिप समिट आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेत ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स GCCS मध्ये कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स CMAS यांच्या वाढत्या रणनीतिक योगदानावर विशेष चर्चा होणार आहे. ही माहिती ICMAIच्या करिअर काउन्सिलिंग व प्लेसमेंट कमिटीचे अध्यक्ष CMA विनय रंजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की GCCS मध्ये आता CMAS कडून केवळ खर्च नियंत्रण नव्हे तर रणनीतिक नियोजन, परफॉर्मन्स मॅनेजमेंट, रिस्क गव्हर्नन्स आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अपेक्षित आहेत. या समिटमध्ये GCC कंपन्यांचे प्रतिनिधी, CFO, HR प्रमुख आणि वरिष्ठ व्यावसायिक सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम 30 जानेवारी 2026 रोजी हॉटेल विवांता पुणे येथे सायंकाळी 4 ते 8 या वेळेत पार पडणार आहे. मी श्रीकांत दिपलपल्ली, चेअरमॅन ऑफ ICMAI पुणे चॅप्टर. उद्या पुण्यामध्ये ICMAI कडून GCC जे ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर यांचे एक समिट अरेंज केलेले आहे, जे इन्स्टिट्यूटच्या बोर्ड ऑफ स्टडीज अँड प्लेसमेंट कमिटीने अरेंज केलेले आहे, जिथे पुण्यातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीतले फायनान्स फील्डमधले डायरेक्टर्स हेड असतील त्यांचं एक गेट टुगेदरसारखं एक समिट अरेंज केलेले आहे, जिथे कॉस्ट अकाउंटंटचा रोल आणि जो कॉस्ट अकाउंटंट इंडस्ट्रीसाठी काय मदत करणार त्यांच्यामध्ये डिस्कशन होणार आहे, जेणेकरून कॉस्टिंग प्रोफेशन हा पुढे गेला आणि इंडियातला जो उद्देश आहे भारताच्या पंतप्रधानांचा 2027 विकसित भारतचा, त्यासाठी या GCCतल्या मेंबर्स सगळ्यांचं खूप मोलाचं योगदान होणार आहे. म्हणून त्यासाठी सगळ्या GCC मेंबर्सला आपण इन्व्हाइट करून एकत्रित करून, आणि हा विशेष म्हणजे हा पुण्यात पहिल्यांदा इन्स्टिट्यूटकडनं पहिला प्रयोग पुण्यावरती भरोसा ठेवून होते आणि पुण्यामधले एवढ्या इंडस्ट्रीतल्या सगळ्यांनी आम्हाला खूप सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. उद्या संध्याकाळी हा इव्हेंट खूप छान प्रकारात आम्ही आयोजित केलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही येऊन इथं भाग घ्यावा. त्यासाठी धन्यवाद. सेंटर्स हे आता भारतामध्ये एक जसं IT इंडस्ट्रीचा ग्रोथ झाला, आपला 2000 सालापासून, सो नेक्स्ट इंडस्ट्री इज ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स. सो ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स जे आहेत हे R&D, फायनान्स किंवा अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सेटअप होऊ शकतात, आणि ज्याचा रोल आहे की सेंट्रलाइज प्रोसेसिंग सगळी जी भारतातून होणार आहे. सो वेगवेगळ्या कंपन्यांची आपण एका लेमन बॅसेस म्हटलं तर बॅक ऑफिसेस किंवा सेंट्रलाइज शेअर्ड सर्व्हिसेस जे आहेत ते ऑपरेट होणार आहे. सो तिथे डेफिनेटली फायनान्स प्रोफेशनलची आणि कॉस्ट अकाउंटंटची ही गरज आहे, कारण की कॉस्ट अकाउंटंट हा फक्त लेजर्स किंवा डेबिट क्रेडिट एंट्री बघत नाही, तो प्रोडक्शनची पूर्ण प्रोसेस बघतो आणि वेगवेगळ्या विषयांमध्ये तो एक्सपर्ट असतो. सो कॉस्ट अकाउंटंटला तिथे बऱ्यापैकी स्कोप आहे असं आमच्या संस्थेचं म्हणणं आहे, आणि त्याच्यासाठीच हा आपण सगळ्यात पहिला जो इव्हेंट आहे तो पुण्यात ऑर्गनाईज करतोय. याच्यानंतर भारतामध्ये वेगवेगळ्या सिटीमध्ये, बेंगळुरू असेल, हैदराबाद असेल, दिल्ली असेल, इथे पण ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचे समिट आपण ऑर्गनाईज करणार आहोत. युवकांसाठी ICMAI कडनं काय संदेश राहणार आहे? ह्या सेक्टरमध्ये काम करण्यासाठी उत्सुक जे असतील त्यांच्यासाठी काय संदेश राहणार? ICMAI कडून एवढा संदेश असेल की तुम्ही आमच्या संस्थेमध्ये आमच्या कोर्सला ऍडमिशन घेऊन कॉस्ट अकाउंटंट बना. एकदा कॉस्ट अकाउंटंट आपण झालात तर स्काय इज द लिमिट. आणि वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये, नॉट ओन्ली ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये IT झालं, प्रोडक्शन झालं, मॅन्युफॅक्चरिंग झालं, या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. Good morning. I'm Vinay Ranjan, Council Member, the Institute of Cost Accountants of India. Today, I am in Pune to see the program that we scheduled for tomorrow, that is on 30th January at Taj Vivanta, Hinjwadi, Pune. The program theme is Rise India Leadership Summit with a strategic vision on GCCs, where CFOs of various companies and HR heads of various organizations will be attending the program and understanding what are all the key skills that CMS are offering to the industry, and we also discuss what are all the challenges to make India a Vikasit Bharat by the year 2047, and role of CMS in the
journey of Vikasit Bharat also will be discussed tomorrow, and request you all to please join us. Thank you.